सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम बोला रे बिंदास, प्रश्न आमचे उत्तर तुमचे। आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात, तुम्ही तयार आहात ना? बोला रे बिंदास। वासुदेव रामचंद्र कोंडूर मी सोलापूर बद्दल बोलतोय आणि या सोलापुरात मेन विषय आहे पाण्याचे विषय आणि एक इलेक्ट्रिक विषय। या दोन्ही विषय गंभीर आहे। त्याच्यामुळे सोलापूरला सगळं लोकांनी ढवळून आणि खासदार आमदार कोणी आपलं या उद्योगधंद्याबद्दल काही विचार करेना। येऊन जाऊन विमानतळाव ते हे म्हणतात, पण मूळ मुद्दा काय आहे? सोलापूरचा गरजेच्या विषयचा कोण विचार करत नाही। आणि आज 365 दिवस आपल्याकडनं पैसे घेतात कुठलं पाणीपट्टीचं आणि पाणी देतात फक्त 52 दिवस। आणि हा विषय गंभीर आहे आणि काही अजून बी विषय आहेत। तर असा विषय आहे की इलेक्ट्रिक आज स्थिर आकार म्हणून आमच्या दुकानदारांना 500 रुपये घेतात आणि इंजन भार म्हणतात, वाहन शुल्क म्हणतात, असं अनेक टॅक्स लावून आमच्याकडे बिल असतंय 400 रुपये 500 रुपये आणि त्यांनी इतर दंड लावतात आम्हाला 800 ते 900 रुपये। हे फार गंभीर विषय आहे आणि कुठल्या राज्यात नाही आहे, फक्त आपल्या महाराष्ट्रातच आहे। आणि बघा तेलंगणाला बघा, इथं कर्नाटकला बघा आणि इतर राज्यात कुठेही काही नाही आहे, फक्त सोलापूर आपलं महाराष्ट्रातच आहे। आणि लोकांना इतकं फिरतात की काहीतरी असं टॅक्स लावून परत काय म्हणतात, तुम्हाला आम्ही टॅक्स कमी करतो, पण मूळ मुद्दा कसा आहे ते टॅक्स काहीच नाही आहे, इतर दंड लावून आम्हाला फिरतात। आणि याचा काहीतरी सरकारने गंभीर दखल घेऊन आम्ही त्यांच्या आपलं काय व्यवस्था करायला पाहिजे लोकांसाठी, तरच या सोलापूर सुधारणार किंवा आपल्या इथं उद्योगधंदे काहीतरी वाढणार। तर आज इथं उद्योगधंदे नसल्यामुळं इथले लोक जवळजवळ 4 लाख पब्लिक पुणे, हैदराबाद आणि मुंबई, बेंगलोर इकडे चालले ती का? इथं व्यवस्था काही नाहीये, उद्योगधंदे काही नाहीये करायला। काय हाय ते उद्योगधंदे पूर्ण बंद पडलेले आहे। त्यामुळे इथले लोक नाराज होऊन इतर राज्यात कामं करण्यासाठी चालले ती काय? सरकारने याचा काहीतरी गंभीर विचार करून सोलापूरसाठी काहीतरी पर्याय करायला पाहिजे आणि लोकांना व्यवस्था करायला पाहिजे।